अध्याय 47. उद्धवाचे गोपींना संदेश कथन. गोपींनी उद्धवाला पाहिले तेव्हा त्याची शरीरे लक्षणे अगदी श्रीकृष्णासमान आहेत असे त्यांना दिसले. तसेच तो श्रीकृष्णाचा थोर भक्त असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यांचे बाहुद्वय अतिशय विशाल होते आणि नेत्र कमळदळांसारखे सुंदर होते. त्याची वस्त्रे पीतवस्त्र वर्णाची होती. त्याने कमळाचा हार घातला होता. त्याचे मुख अतिशय सुंदर होते. त्याला सारूप्य मुक्ती मिळालेली होती आणि भगवंताप्रमाणेच शारीरिक लक्षणे प्राप्त केल्याने तो अगदी श्रीकृष्णासारखाच दिसत होता. श्रीकृष्ण मथुरेला गेल्यापासून गोपी कर्तव्य तत्परतेने अगदी सकाळीच यशोदा मातेच्या सदनात येत होत्या. नंद महाराज आणि यशोदा माता अतिशय कष्टी झाले आहेत हे जाणून गोपीने वृंदावनातील या श्रेष्ठ वडीलधाऱ्या मंडळींना येऊन त्यांना आदर अर्पण करणे हे आपले आद्य कर्तव्य मानले होते. श्रीकृष्णांच्या सख्यांना पाहून नंद महाराजांना आणि यशोदा मातेला संतोष वाटे आणि गोपी देखील नंद महाराजांचे व यशोदा मातेचे दर्शन करून संतुष्ट होत. अगदी श्रीकृष्णासमानच शरीर लक्षणे असणारा हा युवक निश्चितपणे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना सर्वथा शरणागत असला पाहिजे असा गोपीने विचार केला. त्यांचे निरीक्षण करीत तर्क करू लागले. हा श्रीकृष्णासारखा दिसणारा युवक कोण असावा? त्याचे नेत्र देखील अगदी कमळदळाप्रमाणे आहे. नासिकाही तसेच उन्नत आहे. मुखही तसेच सुंदर आहे आणि तो श्रीकृष्णासारखाच स्मितहास्य करीत आहे. तो सर्वथा श्यामसुंदरासारखाच आहे. त्याने पोशाखही श्रीकृष्णासारखाच केला आहे. हा किशोर कुठून आला असावा? त्याला पती म्हणून प्राप्त करणारी भाग्यवान मुलगी कोण असावी? गोपी उद्धवाविषयी जाणून घेण्याकरिता अतिशय उत्सुक होत्या आणि त्या अतिशय साध्या सरळ मनाच्या ग्रामीण मुली उत्सुकतेने उद्धवाभोवती गोळा झाल्या. उद्धव श्रीकृष्णाचा संदेश घेऊन आला आहे हे समजताच गोपींना अतिशय आनंद झाला. त्यांनी उद्धवाला एकांतस्थळी बोलविले आणि त्याला तेथे एक उत्तम आसन दिले. त्यांना त्याच्याशी मुक्तपणे बोलावायचे होते. त्यांच्या संभाषणात त्यांना कोणाही त्रयस्थ व्यक्तींना व्यत्यय नको होता. उद्धवाचे अतिशय आदराच्या शब्दात स्वागत करीत त्या विनयाने म्हणाल्या, तू श्रीकृष्णाचा अतिशय अंतरंग पार्षद आहेत आणि त्यांनी तुला त्यांच्या आई वडिलांचे सांत्वन करण्याकरिता वृंदावनात पाठविले आहे हे आम्ही जाणतो. कौटुंबिक स्नेहबंध फारच दृढ असतात. संन्यासाश्रम स्वीकारणाऱ्या थोर ऋषींना देखील कौटुंबिक स्नेह अनुबंधाचा पूर्णपणे त्याग करणे कठीण जाते. त्यांनाही कधीकधी आपल्या कुटुंबियांचे स्मरण होत असते. म्हणूनच श्रीकृष्णाने तुला त्यांच्या आईवडिलांकडे पाठविले आहे. अन्यथा त्यांना वृंदावनाशी अतपर काही कर्तव्य नाही. ते आता नगरात आहे. त्यांना वृंदावनाविषयी गायीच्या कुरणांविषयी जाणून काय करावयाचे आहे हे सर्व त्यांना काहीच उपयोगाचे नाही, कारण ते आता नगरवासी झाले आहे. अर्थातच जे त्यांच्या कुटुंबातील नाही अशांविषयी त्यांना काही कर्तव्य नाही. कुटुंबाबाहेरील व्यक्तींशी काही स्वार्थ असेल तोपर्यंत मैत्री टिकून राहते. नाही तरी कोणी कुटुंबाबाहेरील व्यक्तींकरिता काय म्हणून काळजी करावी? विशेषतः परस्त्रियांमध्ये आसक्त व्यक्तीला जोपर्यंत इंद्रिय तृप्तीची आवश्यकता आहे तोपर्यंत त्याच्यात सारस्य असते. अगदी भ्रमरासारखे. फुलांमधून मध काढून घेण्याची इच्छा आहे तोपर्यंत भ्रमराला फुलांशी कर्तव्य असते. मानसशास्त्रदृष्ट्या हे स्वाभाविकच आहे की आपल्या उपपत्तीजवळचे धन नष्ट झाल्यावर एक वेश्या त्याची चिंता करीत नसते. तसेच सरकार पूर्णपणे संरक्षण देण्यास असमर्थ असल्याचे आढळल्यावर नागरिक देशत्याग करून निघून जातात. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिक्षक आणि शाळेसोबतचे नाते विद्यार्थी सोडून देतो. यजमानांकडून दक्षिणा प्राप्त केल्यावर पुरोहित त्याला सोडून जातो. फळाचा ऋतू गेल्यावर पाखरांना झाडांमध्ये स्वारस्य राहत नाही. अतिथी भोजनोपरांत घरधन्यांसोबतचे नाते सोडून देतो. वनवा लागून हिरवे गवत नष्ट झाल्यावर हरिणादी पशुवनांचा त्याग करतात आणि त्याच प्रकारे एक युवक आपल्या प्रियतमेचा उपभोग घेऊन तिच्याशी असलेला संबंध सोडून देतो. अशा रीतीने गोपींनी अनेकानेक उदाहरणे देऊन श्रीकृष्णांना परोक्षपणे दोष दिला. उद्धवाला समजले की वृंदावनातील गोपी पूर्णपणे श्रीकृष्णाच्या स्मरणात निमग्न झाल्या आहेत. त्या त्यांच्या बालपणातील कार्याच्या आठवणीत पूर्णपणे बुडून गेल्या आहेत. उद्धवांशी श्रीकृष्णाविषयी संभाषण करताना त्यांना आपल्या गृहव्यापारांविषयी पूर्णपणे विसर पडला होता. त्यांच्या श्रीकृष्णाविषयीच्या भावना जसजशा तीव्र होत गेल्या तशा त्यांना स्वतःचाही विसर पडला. त्यांच्यापैकी श्रीमती राधाराणी नामक एक गोपी श्रीकृष्णासमवेतच्या तिच्या वैयक्तिक स्पर्शाच्या आठवणीने त्यांच्या चिंतनात इतकी निमग्न झाली होती की ती वस्तुतः तेथे भ्रमण करणाऱ्या एका भ्रमराशी वार्तालाप करू लागली. दुसऱ्या गोपी उद्धवाशी संभाषण करीत असताना श्रीमती राधाराणी तिच्या चरणकमळांचा स्पर्श करू पाहणाऱ्या त्या भ्रमरालाच श्रीकृष्णाचा दूत असल्याचे समजून त्याला म्हणू लागली, हे मधुकरा, तुला फुलांमधून मधु पिण्याचा चांगलाच सराव आहे आणि म्हणूनच तू माझ्यासारख्या स्वभावाच्या कृष्णाचा दूत होण्याचे मान्य केले आहेस. तू माझ्यासाठी संदेश घेऊन तेथे आला आहेस आणि तुला माझ्या चरणांचा स्पर्श करण्याची उत्सुकता लागली आहे. तथापि हे मधुकरा, मी तुला चेतावणी देते, मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नकोस. मला तुझ्या अविश्वासू स्वामींकडून कोणताही संदेश नको आहे. तू एक अविश्वासू स्वामींचा अविश्वासू दास आहे. कदाचित राधाराणीने श्रीकृष्णाचा दूत म्हणून असलेल्या उद्धवाची अप्रत्यक्षपणे टीका करण्यासाठी व्याजोक्तीने त्या भ्रमणाला संबोधन असे म्हटले असावी. तर गोपींप्रमाणे राधाराणीने देखील उद्धवाची श्रीकृष्णासमान शारीरिक लक्षणे पाहिली होती. तसेच तिने उद्धवाला श्रीकृष्णाच्या समकक्ष मानले होते. म्हणून परोक्षपणे तिने संकेत केला की उद्धव हा स्वतः श्रीकृष्णांप्रमाणेच अविश्वासू होता. आपण श्रीकृष्णांवर आणि त्यांच्या दूतावर कोणत्या विशेष कारणामुळे असंतुष्ट आहोत हे तिला सांगायचे होते. ती भ्रमराला संबोधून म्हणाली,
तुझा स्वामी अगदी तुझ्याच गुणांचा आहे. तू एका फुलांवर बसतोस, त्यातील थोडीशी मधू घेऊन तत्काळ दूर उडून जातोस आणि पुन्हा दुसऱ्या फुलांवर बसून त्याचा रस टाकतोस. तू अगदी तुझ्या धन्यासारखाच, कृष्णासारखाच आहे. त्याने मला केवळ एकदाच आपल्या अधरामृताचे आस्वादन करण्याची संधी दिली आणि मग त्यांनी मला अगदी सोडून दिले. मला हे देखील माहीत आहे की सदैव कमळामध्ये राहणारी सौभाग्याची देवी कमला ही अखंडपणे श्रीकृष्णांच्या सेवेत संलग्न राहते. तथापि तिला श्रीकृष्णाचा खरा स्वभाव माहीत असूनही ती त्यांच्यावर इतकी कशी मोहित आणि आसक्त झाली आहे ते मला समजत नाही. मला वाटते ती कृष्णाच्या गोड शब्दांनी भुललेली असावी आणि त्यामुळे तिला त्यांचा वास्तविक स्वभाव समजत नसावा. आमच्याविषयी विचार केला तर आम्ही त्या कमलेपेक्षा अधिक बुद्धिमान आहोत. आता कृष्ण असोत किंवा त्याचे दूत आम्हाला अधिक फसविता येणार नाही. आचार्याचे मत असे आहे की कमला किंवा लक्ष्मी ही राधाराणींचेच दुय्यम स्वरूप आहे. श्रीकृष्णांचे आपल्या विष्णू मूर्तींचे जसे असंख्य विस्तार आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या हृदयनी शक्तीचे राधाराणीचे देखील अनेक लक्ष्मी प्रकाश आहे. म्हणून लक्ष्मी सदैव गोपिकांच्या मतावर उन्नत होण्यासाठी उत्सुक असते. श्रीमती राधाराणी पुढे म्हणाली, अरे मूढ भ्रमरा, तू मला संतुष्ट करण्याचा आणि श्रीकृष्णांचे यशकीर्तन करून पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेस तर, परंतु हा व्यर्थ प्रयास आहे. आम्ही आमच्या सर्वस्वाला मुकलो आहोत. आम्ही आमच्या घरादारांपासून आणि कुटुंबापासून दूर झालो आहोत. आम्हाला कृष्णाविषयी चांगलीच जाणीव आहे. किंबहुना आम्ही श्रीकृष्णांविषयी तुझ्याहून अधिक जाणतो. म्हणून त्याच्याविषयी तू जे काही प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करशील ती केवळ गतकथाच होईल. कृष्ण आता नगरात आहेत आणि अर्जुनाच्या सखा म्हणून सर्वश्रोत आहे. आता त्यांना अनेक मैत्रिणी लाभल्या आहेत, अर्थात त्या त्यांच्या सहवासात अतिशय आनंदी आहेत आणि हे निश्चित. तू त्यांच्याकडे जाऊन कृष्ण गुण गाशील तर त्या प्रसन्न होऊन तुला पारितोषिक देतील. तू खुशमस्कऱ्या वर्तनाने मला अगदीच संतुष्ट करू पाहतो आहे आणि म्हणून तू आपले मस्तक माझ्या चरणाशी ठेवले आहेस. परंतु तू जो डाव खेळण्याचा प्रयत्न करीत आहेस तो मला माहीत आहे. तू तर एका अधिक मोठ्या दूतांकडून आलेला दूत आहे. म्हणून कृपया मला सोड. तू दोन विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात अगदी प्रवीण आहेस हे मी जाणते, परंतु त्याचवेळी मी तुझ्यावर आणि तुझ्या स्वामींवर कृष्णावर मुळीच विश्वास ठेवू शकत नाही. तू हे जाणून घे. आम्ही आमचे पती, मुले, नातेवाईक या सर्वांचा कृष्णाकरिताच त्याग केला, परंतु त्यासाठी आपले काही कर्तव्य आहे असा विचारही त्यांनी केला नाही. शेवटी त्यांनी आम्हाला निराधार सोडून दिले. आम्ही त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवू असे तुला वाटते काय? श्रीकृष्ण तरुणीच्या संगतीविना क्षणभरही राहू शकत नाही हे आम्हाला माहीत आहे. तसा त्यांचा स्वभाव आहे. त्यांना मथुरेत अडचण भासू लागली आहे, कारण ते आता काही खेड्यात सरळ मनाच्या गोपकन्यांमध्ये नाही, ते आता थोर शिष्ट समाजात आहे आणि त्यांना दुसऱ्या तरुण मुलीशी मैत्री करणे खचितच कठीण जात असेल. कदाचित तू इथे पुन्हा वाटाघाटी करण्यासाठी आला आहेस किंवा आम्हाला तरी मथुरेला घेऊन जाण्यासाठी आला आहेस, परंतु कृष्णाने आमची तिकडे येण्याची अपेक्षा का धरावी? ते तर वृंदावन मथुरेतीलच मुली काय, पण सर्व विश्वातील मुलींना देखील बोलविण्यात अगदी कुशल आहे. त्यांचे मोहित घालणारे स्मिता असे आकर्षक आहे आणि त्यांच्या भ्रुकुटींचे विलास असे मनोहर आहेत की ते कोणत्याही स्त्रीला बोलवू शकतात, मग ती स्वर्गातील असो, भूलोकातील असो अथवा पाताळ लोकातील असो. इतकेच काय, पण अखिल लक्ष्मी महालक्ष्मी देखील त्यांची काही सेवा करता यावी म्हणून सदैव उत्कंठित असते. विश्वातील अशा स्त्रियांच्या तुलनेत आमचे काय महत्त्व? आम्ही तर अगदीच नगण्य आहोत. श्रीकृष्ण स्वतःला औदार्याचा पुतळा म्हणून घोषित करतात आणि थोर साधुसंत त्यांची स्तोत्रे गातात. जर कधीही ते आमच्यावर काही दया करतील तर त्यांचे गुण योग्यता चरितार्थ होईल, कारण आमची स्थिती अतिशय हीनदीन होऊन बसली आहे. त्याने आमचा परित्याग केला आहे. बिचाऱ्या दूता, तू केवळ अल्पबुद्धीचा सेवक आहेस. तुला कृष्णाविषयी फारसे जाणीव नाही. ते कसे अपकारी आणि कठोर हृदयाचे आहे ते तुला माहीत नाही. अगदी याच जन्मात नव्हे तर गतजन्मापासून देखील ते असेच आहे. आम्ही आमच्या पौराणमासी आजींकडून सगळे ऐकले आहे. तिने आम्हाला सुचविले की या जन्मा अगोदर कृष्ण क्षत्रिय कुळात जन्मले होते आणि त्यांना रामचंद्र म्हणून ओळखले जात होते. त्या जन्मात त्यांनी आपल्या मित्राचा शत्रू वाली याला क्षत्रिय शिष्टाचाराने ठार न मारता एखाद्या पारध्याप्रमाणे मारले. पारधी एखाद्या गुप्त ठिकाणी बसतो आणि तेथून पशुला ठार करतो. तो समोर येत नाही. एक क्षत्रिय म्हणून प्रभू रामचंद्रांनी वालीशी समोरासमोर युद्ध करायला हवे होते, परंतु मित्राच्या मंत्रणेने त्यांनी वालीला एका वृक्षामागे दडून ठार मारले. अशा रीतीने ते शास्त्रधर्मापासून बाजूला गेले. तसेच ते सीतेच्या सौंदर्यावर इतके आसक्त होते की त्यांनी रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कान कापून तिला कुरूप बनविले. शूर्पणखेने त्यांच्याशी अंगसंगाचा प्रस्ताव मांडला. अर्थात क्षत्रिय म्हणून त्यांनी तिला संतुष्ट करणे आवश्यक होते, परंतु ते इतके स्त्रीवश होते की ते सीतादेवीला विसरू शकले नाही आणि शूर्पणखेला मात्र त्यांनी कुरूप करून टाकले. या क्षत्रिय जन्मापूर्वी कृष्ण ब्राह्मणपुत्र म्हणून जन्मले. त्यांचे नाव होते वामनदेव. त्यांनी बळी महाराजांकडे भिक्षा मागितली. उदार बळी महाराजांनी त्यांना सर्वस्व अर्पण केले. तरी देखील या श्रीकृष्णांनी या जन्मात बळी महाराजांचे उपकार विसरून त्यांना एखाद्या कावळ्याप्रमाणे बांधून टाकल्याने पाताळ लोकात ढकलून दिले. आम्ही कृष्ण आणि त्यांच्या अपकारीपणाविषयी सर्व काही जाणतो, तथापि एक समस्या आहे. ते इतकी निर्दय आणि कठोर हृदयाचे असले तरी त्यांच्याविषयी चर्चा करणे सोडून देणे आम्हाला अतिशय कठीण झाले आहे आणि अशा चर्चा सोडून देण्यात
केवळ आम्ही गोपीच असमर्थ आहोत असे नाही, तर त्यांच्याविषयी चर्चा करणाऱ्या थोर थोर ऋषींची आणि साधूजनांची देखील अशीच अवस्था आहे. आम्हा वृंदावनाच्या गोपींना या सावळ्या मुलाशी अधिक मैत्री करण्याची मुळीच इच्छा नाही, परंतु आम्ही त्यांच्या कृत्याविषयीचे स्मरण आणि चर्चा सोडून देण्यात कसे समर्थ होऊ तेच आम्हाला समजत नाही. श्रीकृष्ण परमसत्य आहे, त्यामुळे त्यांचे तथाकथित दयारहित कार्य देखील त्यांच्या दयापूर्ण कार्य इतकीच आस्वादनीय आहेत. म्हणून साधुसंत आणि गोपिकांसारखे थोर भक्त हे केवळ कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांना दूर करीत नाही. भगवान श्री चैतन्य महाप्रभू प्रार्थना करतात, श्रीकृष्ण तुम्ही सर्वतोपरी मुक्त आणि स्वतंत्र आहात. तुम्ही मला आलिंगन द्या आणि अथवा चरणाखाली तुडवून टाका, अन्यथा मला संपूर्ण जीवनभर दर्शन न देता भग्न हृदय करा. तुमच्या इच्छेला येईल तसे करा, परंतु तुम्हीच माझे एकमेव प्रेम विषय आहात. श्रीमती राधाराणी पुढे म्हणाली, मला वाटते कुणीही कृष्णाविषयी काही ऐकू नये, कारण त्यांच्या दिव्य लीलामृताचा एक बिंदू कानात जाताच कोणीही आसक्त व अनासक्तीच्या द्वंद्वापलीकडे जातो. भौतिक आसक्तीच्या कल्पशातून पूर्णपणे मुक्त होऊन तो कुटुंब, घर, पत्नी, मुले, प्रिय वाटणाऱ्या भौतिक वस्तू यांसह या भौतिक जगाची आसक्ती सोडून देतो. संपूर्ण भौतिक संपदेपासून वंचित झालेला तो आपल्या नातेवाईकांना आणि स्वतःला दुःखी करून घेतो. तदनंतर त्याची श्रीकृष्णाच्या शोधात भटकंती प्रारंभ होते. अगदी मानव योनीतून किंवा इतर पशुपक्ष्यांच्या योनीतून देखील त्याचे असे भटकणे चालूच राहते आणि तो स्वेच्छेने विरागी वृत्ती स्वीकारतो. श्रीकृष्णाचे नाम, गुण, रूप, लीला, सरंजाम, पार्षद यांना वस्तुतः जाणणे अतिशय कठीण आहे. श्रीमती राधाराणी श्रीकृष्णांच्या या काळ्या दूताबरोबर पुढे वार्तालाप करू लागली. ती म्हणाली, कृपया कृष्णाबद्दल अधिक बोलू नकोस, दुसऱ्या इतर गोष्टींविषयी चर्चा केलीच उत्तम. आम्ही अगोदरच एखाद्या पारध्याच्या मधुर संगीताने भुरळ पडलेल्या कृष्णमृगीसारख्या सर्वस्वी बुडालो आहोत. आम्हीही कृष्णाच्या गोड शब्दांनी मोहित झालो आहोत आणि त्यांच्या नखचंद्रिकेचे वारंवार स्मरण केल्याने आमच्या मनात त्यांच्या सहवासाची लालसा अधिकाधिक तीव्र होत आहे. म्हणून कृष्णाविषयी अधिक काही न बोलण्याची मी तुला विनंती करते. राधाराणी श्रीकृष्णांवर वेगवेगळ्या प्रकारे दोषारोपण करते आणि त्याचवेळी त्यांच्याविषयी चर्चा सोडून देण्यातील आपली असमर्था देखील प्रकट करते. तिने भ्रमरदूताशी केलेली ही संभाषणे परमश्रेष्ठ दिव्य भावाची लक्षणे आहे. या स्थितीला महाभाव असे म्हणतात. महाभाव केवळ राधाराणीत किंवा तिच्या पार्षद सख्यांमध्येच प्रकट होत असतो. श्रीलरूप गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती, ठाकूर अशा थोर आचार्यांनी राधाराणीच्या अशा महाभावातील वार्तालापांचे सूक्ष्म समीक्षण करून त्यातील उद्रुणा, जल्प, प्रत्यजल्प इत्यादी भिन्न भिन्न वेदांचे वर्णन केले आहे. ही उज्ज्वल रसाची लक्षणे आहे. हे कृष्णप्रेमाचे परमश्रेष्ठ रत्न आहे. राधाराणीचा त्या भ्रमराची वार्तालाप चालला असताना यथातथा भ्रमण करणारा तो भ्रमर अचानक दृष्टीआड झाला. श्रीकृष्णाच्या विरहाने अतिशय दुःखी झालेली राधाराणी भ्रमराशी वार्तालाप करून भाविष्ट झाली, परंतु तो भ्रमर अदृश्य झाल्यावर ती अगदीच वेडी झाली. तिला वाटू लागले तो भ्रमरदूत श्रीकृष्णाकडे परत गेला असावा आणि त्याने आपले कृष्णाच्या विरोधातील सर्वच बोलणे त्यांना सांगितलेले असावे. ते ऐकून कृष्ण अतिशय दुःखी झाले असतील असा विचार करीत असताना ती एका वेगळ्याच प्रकारच्या भावस्थितीत निमग्न झाली. दरम्यान भ्रमण करीत करीत तो भ्रमर पुन्हा तिच्या समोर आला. ती विचार करू लागली, कृष्ण अजूनही माझ्या बाबतीत दयाळू आहे. दूताने संवादात अंतर पाडणारा भेदक संदेश सांगितला तरी देखील त्यांनी मला त्यांच्याकडे घेऊन जाण्याकरिता या भ्रमरदूताला पुन्हा इकडे पाठविले आहे. इतके ते दयाळू आहे. श्रीमती राधाराणीने यावेळी मात्र श्रीकृष्णाच्या विरोधात काही न बोलण्याबाबत अतिशय दक्षता बाळगली. हे सख्या, तुझे स्वागत आहे. ती म्हणाली, कृष्ण फार दयाळू आहे. त्यांनी तुला परत इकडे पाठविले आहे. तू त्यांच्या विरोधातील माझा संदेश त्यांच्याकडे पोचविला असला तरीही त्यांनी सुदैवाने तुला परत पाठविले आहे. इतका त्यांचा माझ्यावर स्नेह व दया आहे. तुझे मंगल असो. आता हवे असेल ते तू माझ्याकडून मागून घे. तू माझ्यावर खूप दयाळू आहेस. मी तुला काहीही देऊ शकेन. तू मला श्यामसुंदराकडे घेऊन जाण्यासाठी आला आहेस, कारण मथुरेतील नवीन मैत्रिणींच्या मेळ्यात असल्यामुळे ते इकडे येणे समर्थ नाही. परंतु तू एक दुर्बळ जीव आहे. मला तू तिकडे नेणार कसा? अरे, कृष्णलक्ष्मीसोबत विश्रांती घेत असताना, तिच्या वक्षस्थळांशी आलिंगन करीत असताना त्यांची भेट घेण्यात तू मला कसा सहाय्य कसा करू शकशील? असो, माझे तिथे जाणे, तुला पाठवणे असे सगळेच राहू द्या. आता मला सांग, कृष्णाचे मथुरेत कसे चालले आहे? त्यांना अजूनही आपल्या पालनकर्त्या पित्याची, नंद महाराजांची वात्सल्याची मूर्ती, यशोदा मातेची, तसेच आपल्या गोपाळ मित्रांची आठवण होते काय? त्यांना आमच्यासारख्या दीनहीन गोपी मैत्रिणींचे कधी स्मरण होते काय? कशाचीही अपेक्षा न बाळगता दासींसारखे सेवा करणाऱ्या आम्ही त्यांच्याविषयी ते कधीतरी वाच्यता करीत असतीलच असा मला पूर्ण विश्वास आहे. कृष्ण कधी परत येतील आणि आपला सुगंधी कमलहस्त आमच्या शिरावर ठेवतील अशी काही शक्यता आहे काय? कृपया तू कृष्णांकडे अशी सगळी विचारणा कर. राधाराणी श्रीकृष्णांकरिता अगदीच वेडी झाल्याप्रमाणे भ्रमराशी संभाषण करीत होती. उद्धव जवळच उभा होता. त्याने राधाराणीचे अशा प्रकारचे संभाषण ऐकले. गोपींना त्या सर्वोच्च महाभाव प्रेमातून श्रीकृष्णाचे सदैव चिंतन करण्याचा कसा परिपाठ झाला होता हे पाहून उद्धवाला महाआश्चर्य वाटले. त्याने
श्रीकृष्णाकडून एक पत्र सोबत आणले होते. गोपींचे सांत्वन करण्याकरिता त्याला ते गोपींसमोर प्रस्तुत करायचे होते. तो म्हणाला, प्रिय गोपींनो, तुमचे मानवजन्माचे ध्येय सफल झाले आहे. तुम्ही सगळ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे अद्भुत भक्त आहात, म्हणून तुम्ही सर्व प्रकारच्या लोकांकडून पूजिले जाण्यास पात्र आहात. तुम्ही त्रैलोक्यातून पूजनीय आहात, कारण तुमची अंतःकरणे वासुदेव भगवंताच्या स्मरणात अद्भुतपणे निमग्न आहे. ते अखिल पुण्यकर्माचे तसेच दान, कठोर व्रताचरण, कठोर तप, यज्ञ आगादिकांसारख्या वैदिक कर्माचे लक्ष आहे. तेच विविध मंत्रांच्या उच्चारणाचे, वेदाध्ययनाचे, इंद्रिय संयमाचे आणि ध्यानधारणेचे हेतू आहे. आत्मसाक्षात्कार करून जीवन सार्थक करण्याच्या अनेक वेगवेगळ्या प्रक्रियांपैकी या काही प्रक्रिया आहेत, परंतु वस्तुतः त्या केवळ श्रीकृष्णांचा साक्षात्कार करून स्वतःला भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेत संलग्न करण्याकरिताच आहे. भगवद्गीतेचा देखील हाच निर्णायक संदेश आहे. जरी तेथे आत्मसाक्षात्काराच्या वेगवेगळ्या प्रक्रियांची वर्णने आली असतील तरी अंततः श्रीकृष्ण सांगतात, सर्व धर्माचा परित्याग करून मला शरण ये. इतर सर्व प्रक्रिया अंततः श्रीकृष्णांच्या चरणकमळाशी कसे शरणागत व्हावे हे शिकवण्याकरिताच आहे. भगवद्गीता असेही प्रतिपादन करते की एका गंभीर साधकाने अनेकानेक जन्मात आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानयोग, कर्मयोग यासारख्या प्रक्रियेत सिद्धी प्राप्त केल्यानंतर अंती ही शरणागतीची प्रक्रिया त्यांच्याकडून पूर्ण होते. गोपींच्या जीवनात अशा तपस्यांची सिद्धी पूर्णपणे व्यक्त झाली होती. त्यांची ती दिव्य स्थिती पाहून उद्धव पूर्णपणे संतुष्ट झाला. तो पुढे म्हणाला, गोपींनो, श्रीकृष्णांच्या संबंधात तुम्ही विकसित केलेला भाव प्राप्त करणे अगदीच कठीण आहे. अगदी थोर ऋषींना आणि साधू संतांना देखील ते अगदीच कठीण आहे. तुम्ही जीवनाच्या सिद्धीची सर्वोच्च स्थिती प्राप्त केली आहे. तुम्ही श्रीकृष्णावर आपले मन एकाग्र केले आहे. तुम्ही भगवंतासाठी कुटुंबे, घरे, नातेवाईक, पती, मुले यांचा परित्याग केला आहे आणि एकमेव श्रीकृष्णाचीच कामना केली आहे. तुम्हाला महान वरदान मिळाले आहे. तुमची मने आता श्रीकृष्णात, त्या परमात्म्यात पूर्णता निमग्न झाली आहेत. तेव्हा तुमच्यात विश्वप्रेम आपोआपच विकसित झाले आहे. तुमच्या सगळ्यांच्या कृपेने तुम्हाला अशा अवस्थेत पाहण्याचे भाग्य मला लाभले. त्यासाठी मी स्वतःला फार भाग्यशाली समजतो. जेव्हा उद्धव म्हणाला की माझ्याजवळ श्रीकृष्णांकडून आलेला एक संदेश आहे, तेव्हा गोपी आपल्या उच्च पदाचा महिमा ऐकण्यापेक्षा तो संदेश ऐकण्यासाठीच अत्याधिक उत्सुक होत्या. त्यांच्या श्रेष्ठत्वाविषयी जी स्तुती त्यांना फारशी आवडली नाही. त्यांनी उद्धवाकडे श्रीकृष्णांचा संदेश श्रवण करण्याची उत्सुकता प्रकट केली. उद्धव म्हणाला, गोपींनो, मला तुमच्यासारख्या थोर विनयशील भक्तांना संदेश पोचविण्याच्या कामगिरीवर नियुक्त करण्यात आले आहे. श्रीकृष्णाने विशेषत्वाने मला तुमच्याकडे पाठविले आहे, कारण मी त्याचा अंतरंग सेवक आहे. उद्धवाने गोपींकडे श्रीकृष्णांचा लिखित संदेश दिला नाही. तो स्वतः गोपींकरिता त्याचे वाचन करू लागला. तो संदेश फार गंभीरतेने लिहिलेला होता. भगवंतांचे शुद्ध प्रेम त्यांच्या विविध शक्तींशी स्वभावतच कसे ऐक्य पावलेले आहे याची केवळ गोपींनीच जाणीव व्हावी असेच नव्हे, तर जगातील प्रायोगिक ज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या तत्त्वज्ञानांना देखील त्याची जाणीव व्हावी, हा त्या संदेशाचा हेतू होता. वेदातील माहितीप्रमाणे असे समजते की भगवंतांच्या अनेकविध शक्ती आहेत. परास्य शक्ती व विधैव श्रूयते. गोपी श्रीकृष्णांच्या अतिशय अंतरंग वैयक्तिक मैत्रिणी होत्या. त्यांना संदेश लिहिताना श्रीकृष्णांचे हृदय अतिशय व्याकुळ झाले होते, त्यामुळे ते स्पष्टपणे लिहू शकले नव्हते. उद्धव हा बृहस्पतीचा विद्यार्थी होता. त्याची बुद्धी अतिशय कुशाग्र होती. गोपीसाठीचा लिखित संदेश गोपींकडे न देता आपणच वाचून त्यांना स्पष्ट करून सांगणे उत्तम, असा त्याने विचार केला. उद्धव म्हणाला, हे पुरुषोत्तमाचे शब्द आहे. प्रिय गोपींनो, प्रिय सख्यांनो, हे समजून घ्या की आपणास वियोग होणे कोणत्याही काळी, कोणत्याही स्थळी आणि कोणत्याही परिस्थितीत कदापि शक्य नाही, कारण मी सर्व व्यापक आहे. भगवंताचे हे सर्व व्यापकत्व भगवद्गीतेच्या 7व्या आणि 9व्या अध्यायात विशद केले आहे. 9व्या अध्यायात श्रीकृष्णांचे त्यांच्या अव्यक्त स्वरूपात सर्वव्यापी म्हणून वर्णन केले आहे. सर्व गोष्टी त्यांच्यावर आश्रित आहेत, परंतु ते व्यक्तिशः सर्वत्र उपस्थित नाहीत. 7व्या अध्यायात म्हटले आहे की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 स्थूल तत्वे आणि मन, बुद्धी, अहंकार ही 3 सूक्ष्म तत्वे ही त्यांची भिन्न अशी कनिष्ठ शक्ती आहे. तथापि एक वरिष्ठ शक्ती आहे, त्यांना जीव म्हणतात. जीव देखील श्रीकृष्णांचे प्रत्यक्षपणे अंश आहे, म्हणून श्रीकृष्ण सर्व गोष्टींचे उपादान कारण व निमित्त कारण आहेत. ते सदैव प्रत्येक गोष्टींशी कार्यकारण म्हणून संबंधित आहेत. केवळ गोपीच नव्हे तर सर्व जीव कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांशी युक्तच आहे. तथापि गोपी श्रीकृष्णांसमवेतच्या नात्यांसंबंधी पूर्णपणे अभिज्ञ आहेत, तर जीव मायेच्या आवरणात श्रीकृष्णांना विसरले आहेत. त्यामुळे आपले वेगळे अस्तित्व असून श्रीकृष्णांशी आपला काही संबंध नाही असे जीवांना वाटत असते. कृष्णप्रेम अथवा कृष्ण भावनेत सत्यज्ञानाची पूर्णता आहे. त्यामुळे कृष्ण भावनेत मनुष्य प्रत्येक गोष्ट यथारूपाने जाणतो. आपले मन कधी रिक्त असू शकत नाही. ते सदैव कोणत्या तरी प्रकारच्या विचाराने भरलेले असते आणि हे विचार श्रीकृष्णांच्या शक्तीच्या 8 तत्वांबाहेरचे असू शकत नाही. सर्व विचारांचा हा तात्विक पक्ष जो जाणतो तो मनुष्य बुद्धिमान होय. तो श्रीकृष्णांना शरण जातो. गोपी या ज्ञानाच्या पूर्णावस्थेचे उदाहरण आहे. त्यात तुच्छ मानसिक तर्कवादी नाहीत. त्यांची मने सदैव कृष्णात निमग्न आहेत. मन इतर काही नसून श्रीकृष्णांची शक्तीच आहे. जो कोणी विचार करतो, अनुभव करतो, कामना करतो, तो श्रीकृष्णांपासून वियुक्त असू शकत नाही. परंतु ज्या अवस्थेत मनुष्य आपल्या श्रीकृष्णासोबतचा शाश्वत संबंध जाणू शकतो त्या अवस्थेला कृष्ण भावना म्हणतात.
ज्या रोगी स्थितीत मनुष्य श्रीकृष्णासमवेतचा आपला शाश्वत संबंध समजू शकत नाही ती दूषित अवस्था होय, हीच माया होय. गोपी शुद्ध दिव्य ध्यानाच्या स्तरावर असल्यामुळे त्यांची मने सदैव कृष्ण भावनेने परिपूर्ण आहेत. उदाहरणार्थ अग्नी वायू यांच्यात वियोग नसतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि जीव यांच्यात वियोग नाही. जेव्हा जीवांना श्रीकृष्णांचे विस्मरण होते तेव्हा ते आपल्या स्वाभाविक स्थितीत नसतात. गोपी सदैव श्रीकृष्णांच्या चिंतनात असतात, म्हणून त्या ज्ञानातील सिद्धीच्या आत्यंतिक स्तरावर आहेत. प्रयोगाधिष्ठित ज्ञानाचा पाठपुरावा करणारे तथाकथित तत्त्वज्ञ कधीकधी विचार करतात की भक्तिमार्ग हा अल्पबुद्धीच्या लोकांकरिता आहे, परंतु असा तथाकथित ज्ञानी जोपर्यंत भक्तीच्या जोरावर येत नाही तोपर्यंत त्याचे ज्ञान खचितच अशुद्ध आणि अपूर्ण आहे. वास्तविक श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या संबंधाच्या विस्मरणाची अवस्था म्हणजे वियोग, परंतु तो देखील भ्रमच आहे, कारण असा वियोग अस्तित्वातच नसतो. गोपी अशा भ्रमित अवस्थेत नव्हत्या, म्हणून तात्विक दृष्टिकोनातून देखील त्यांना श्रीकृष्णांपासून वियोग हा नव्हताच. उद्धव संदेश वाचित होता, माझ्यापासून काही निराळे नाही. अखिल सृजन माझ्यावर आश्रित आहे आणि माझ्यापासून वेगळे नाही. सृजनापूर्वी मी अस्तित्वात होतो याची वैदिक वाङ्मयातून पुष्टी होते. एको नारायण आसीन ब्रह्मान ईशान. सृजनापूर्वी केवळ नारायण होते, ब्रह्मदेव आणि शिव हे नव्हते. अखिल विश्वसृष्टी त्रिगुणांनी संचालित होत असते. असे म्हटले जाते की रजोगुणाचा अवतार ब्रह्मदेव यांनी हे विश्व निर्माण केले, परंतु ब्रह्मदेव दुय्यम निर्माता आहे, मूळ निर्माता नारायण आहेत. शंकराचार्यांनी याची पुष्टी केलेली आहे. नारायण परोव्यक्तात. नारायण दिव्य स्वरूपी असून या विश्वसृष्टीच्या पलीकडे आहे. अशा रीतीने या सृष्टीतील काहीही श्रीकृष्णांपासून भिन्न नाही. जरी श्रीकृष्णांचे मूळ रूप प्रत्येक गोष्टी दृश्य नसले तरी सर्व गोष्टी त्यांच्यापासून अलिप्त नाही. श्रीकृष्ण स्वतःचा वेगवेगळ्या रूपात विस्तार करून ही विश्वसृष्टी निर्माण करतात, तिचे पालनपोषण करतात आणि तिचा प्रलय घडवून आणतात. प्रत्येक गोष्ट कृष्ण आहे आणि प्रत्येक गोष्ट कृष्णावर अवलंबून आहे, परंतु श्रीकृष्णाचा भौतिक शक्तीत अनुभव येत नसल्यामुळे या शक्तीला माया म्हटले जाते. आध्यात्मिक शक्तीत मात्र श्रीकृष्णाचा अनुभव प्रत्येक स्थितीत सदैव होत असतो. गोपींनी ही जाणीवेची पूर्णावस्था प्रस्तुत केली आहे. जसे विश्वसृष्टी श्रीकृष्णावर पूर्णपणे अवलंबून असली तरी ते तिच्यापासून सदैव वेगळे आहे. तद्वत जीवांचे शरीर जरी त्यांच्या दिव्य अस्तित्वाच्या आधारावर विकसित होत असले तरी तो शरीरापासून वेगळा आहे. भगवद्गीतेत प्रकृतीला जीवांची माता आणि श्रीकृष्णांना पिता म्हटले जाते. ज्याप्रमाणे पिता जीवाच्या मातेच्या गर्भात घालतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भात घालतात आणि तदनंतर जीव आपापल्या काम्यकर्मानुसार वेगवेगळ्या देहांनी प्रकट होतात. तथापि कोणत्याही परिस्थितीत जीव अशा भौतिक प्रकृतीपासून वेगळा आहे. आपण जर स्वतःच्याच शरीराचा अभ्यास केला तर जीवात्मा या शारीरिक बंधनातून कसा वेगळा आहे हे आपल्या लक्षात येईल. शरीराची प्रत्येक हालचाल भौतिक प्रकृतीच्या ती गुणांच्या अंतर्क्रियांनी घटित होत असते. आपल्या शरीरात क्षणोक्षणी परिवर्तन होत असल्याने आपण पाहतो, परंतु आत्मा मात्र त्या अशा परिवर्तनातून वेगळा आहे. भौतिक प्रकृतीच्या क्रिया कोणी उत्पन्न करीत नाही, कोणी त्यांचा नाश करू शकत नाही किंवा त्यांच्यात कोणी हस्तक्षेप करीत नाही. अशा रीतीने जीवात्मा भौतिक शरीराच्या बंधनात अडकला आहे आणि जागृती, सुषुप्ती आणि अचेतन अशा तिन्ही अवस्थात बद्ध आहे. मन जीवनाच्या तिन्ही अवस्थात कार्यरत आहे. जीव सुषुप्ती किंवा स्वप्नात सत्य म्हणून काही गोष्टी पाहतो, परंतु जागृत होत असतो त्या गोष्टी मिथ्या असल्याचे जाणतो. म्हणून निर्णय असा आहे की एका विशिष्ट परिस्थितीत जीव वस्तूंना सत्य समजतो आणि दुसऱ्या परिस्थितीत तो त्याच गोष्टींना मिथ्या समजतो. ही विषयवस्तू सांख्ययोग्यांचा अभ्यास विषय आहे. योगी निर्णयाप्रत येण्याकरिता सांख्ययोगी इंद्रियाचा संयम आणि वैराग्याचा अभ्यास करून कठोर तपाचरण करतात. जीवनाचे ध्येय निश्चित करण्याच्या उपरोक्त मार्गाची तुलना नद्यांची केली जाते आणि श्रीकृष्णांची तुलना सागराशी केली जाते. नद्या तशा सागराकडे वाहत जातात, त्याचप्रमाणे ज्ञानाच्या सर्व प्रयत्नांचा ओघ श्रीकृष्णांकडेच असतो. अनेक जन्माच्या प्रयत्नांती जेव्हा कोणी श्रीकृष्णांकडे येतो तेव्हा त्यांची पूर्णावस्था प्राप्त केलेली असते. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, क्लेशोधिकरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसाम. सर्वजण माझ्या साक्षात्काराच्या मार्गाचीच वाटचाल करतात, परंतु ज्यांनी भक्तविरहित मार्गाचा अवलंब केला आहे त्याचे प्रयत्न अतिशय क्लेशदायक असतात. भक्तिमार्गावर आल्याविना कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. भगवद्गीतेत 3 मार्गाचे प्रतिपादन केलेले आहे: कर्मयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग. जो काम्यकर्मात अत्यासक्त आहे त्याला अशा क्रिया करण्याचा समादेश दिला आहे की त्याला भक्तीकडे उन्मुख करतील. जे प्रायोगिक ज्ञानामागे आहे त्यांना देखील भक्तीकडे उन्मुख होतील अशाच प्रकारे कार्य करण्याचा समादेश दिला आहे. म्हणून कर्मयोग साधारण कर्माहून भिन्न आहे आणि ज्ञानयोग साधारण ध्यानाहून भिन्न आहे. अंततः भगवद्गीतेत भगवंतांनी म्हटल्याप्रमाणे भक्त्या माम अभिजानाती. केवळ भक्तीचा निर्वाह करूनच मनुष्य श्रीकृष्णांना समजू शकतो. गोपींनी प्रेमभक्तीची पूर्णावस्था प्राप्त केली होती. त्यांनी श्रीकृष्णाव्यतिरिक्त काहीही जाणण्याची चिंता केली नाही. वेदांमध्ये प्रतिपादन करण्यात आले आहे, कस्मिन भगवो
विज्ञाते सर्व इदम विज्ञातम भवती. केवळ श्रीकृष्णाला जाणून मनुष्य सर्व प्रकारचे ज्ञान आपोआप प्राप्त करतो. उद्धव पुढे वाचू लागला. परमसत्याच्या दिव्य ज्ञानाची तुम्हाला अधिक आवश्यकता नाही. जीवनाच्या अगदी आरंभापासूनच तुम्ही माझ्यावर प्रेम करीत आला आहात. परमसत्याचे ज्ञान विशेषतः भौतिक अस्तित्वापासून मुक्ती इच्छिणाऱ्यांसाठी आवश्यक असते, परंतु ज्यांनी कृष्णप्रेम प्राप्त केले आहे ते मुक्तीच्या स्तरावरच आहे. भगवद्गीतेत म्हटले आहे की अनन्य भक्तीत संलग्न असणारी व्यक्ती मुक्तीच्या दिव्य स्तरावरच समजली जाते. गोपींना भौतिक अस्तित्वांच्या वेदनांची यत्किंचितही जाणीव होत नव्हती, परंतु त्यांना श्रीकृष्णाचा विरह जाणवत होता. म्हणून श्रीकृष्ण म्हणाले, प्रिय गोपींनो, तुमचे माझ्यावरील सर्वोत्कृष्ट प्रेम वृद्धिंगत करण्याकरिताच मी हेतुपूर्वक तुमच्यापासून दूर आलो आहे. तुम्ही सदैव माझ्या चिंतनात मग्न असावे हाच त्याचा हेतू आहे. गोपी ध्यान समाधीच्या पूर्णावस्थेत आहे. सामान्यपणे योगीजन भगवंतांच्या सक्रिय सेवेपेक्षा ध्यानधारणेतच अधिक सारस्य ठेवणारे आहे, परंतु योग पद्धतीची सिद्धी भगवतभक्तीची प्राप्ती होण्यात आहे याची त्यांना जाणीव नसते. गोपींच्या श्रीकृष्णावरील अखंड चिंतनाची गीतेतून सर्वश्रेष्ठ योग म्हणून पुष्टी होते. श्रीकृष्ण स्त्रियांचे मानसशास्त्र चांगले जाणीत होते. जेव्हा प्रियकर दूर गेलेला असतो तेव्हा स्त्री त्यांचे पहिल्यापेक्षा अधिक उत्कंठेने चिंतन करते. गोपीच्या उदाहरणातून श्रीकृष्णाने ही शिकवण द्यायची होती की गोपींप्रमाणे सदैव ध्यानमग्न राहणारी व्यक्ती निश्चितपणे श्रीकृष्णाच्या चरण कमळाची प्राप्ती करू शकते. श्री चैतन्य महाप्रभूंनी जनसामान्यांना विप्रलंब सेवेची पद्धत शिकविली, अर्थात पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची विरह भावनेतून सेवा करणे. वृंदावनातील षडो स्वामींनी देखील गोपींच्या विरह भावनातून श्रीकृष्णाच्या भावसेवेची शिकवण दिली आहे. श्रीनिवासाचार्य कृत षडो स्वामी अष्टकात त्यांचा भाव स्पष्ट होतो. निवासाचार्य वर्णन करतात, षडो स्वामी सदैव गोपी भावरूपी रसामृताच्या सागरात निमग्न राहत होते. अर्थात तो गोपीच्या विरह भावातून श्रीकृष्णाच्या चिंतनात सदैव निमग्न राहिलेले असत. ते वृंदावनात निवास करीत असताना श्रीकृष्णाच्या शोधात विलाप करीत, हे नंदनंदन कृष्ण, तुम्ही कोठे आहात? हे गोपींनो, तुम्ही कोठे आहात? हे व्रजदेवी राधाराणी, तू कोठे आहेस? ते कधी असे म्हणाले नाहीत. आता आम्ही राधाकृष्णांना पाहिले आहे. आता आमचे ध्येय पूर्ण झाले. त्यांचे ध्येय सदैव पूर्णच राहिले. ते राधाकृष्णांना कधी भेटलेच नाही. रास नृत्याच्या वेळी ज्या गोपी श्रीकृष्णांच्या संगतीत नृत्यात सहभागी होऊ शकल्या नव्हत्या, त्यांनी केवळ श्रीकृष्णांचे चिंतनच करूनच शरीराचा त्याग केला होता. श्रीकृष्णांनी या गोष्टींचे गोपींना स्मरण दिले. विरहभावाने कृष्ण भावनेतील तल्लीनता ती अशा प्रकारे श्रीकृष्ण चरणांना प्राप्त करण्याची शीघ्रगतीची प्रक्रिया आहे. श्रीकृष्णांच्या स्वतःच्या सांगण्यावरून गोपींना त्यांच्याविषयीच्या विरहभावातील सामर्थ्याची शाश्वती पटली. त्या श्रीकृष्णाच्या उपासनेच्या अलौकिक पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेत होत्या आणि श्रीकृष्ण आल्यापासून दूर नसून सदैव जवळच आहे अशा जाणीवेने त्या फार सुखावल्या. गोपींनी उद्धवाचे मोठ्या आनंदाने स्वागत केले आणि त्यांच्याशी बोलू लागल्या. त्या म्हणाल्या, आम्ही असे ऐकले की यदुवंशाचा सदैव छळ करणारा कंस आता मरण पावला आहे. ही आमच्याकरिता चांगली वार्ता आहे. आपल्या प्रिय भक्तजनांच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या श्यामसुंदराच्या सानिध्यात यदुवंशीय मंडळी अतिशय आनंदात असतील अशी आम्हाला आशा आहे. उद्धवा, प्रिय श्यामसुंदरा अशा आता मथुरेतील अतिशय सुशिक्षित अशा सभ्य समाजामध्ये मुलींमध्ये आहेत. त्यांच्यामध्ये असताना त्यांना कधी आमची आठवण होत असते काय? ते आम्हाला सांग. मथुरेतील स्त्रिया मुली काही ग्रामीण नाहीत, ते आम्ही जाणतो. त्या ज्ञानी आहेत, तशा सुंदरही आहेत. त्यांचे लाजळू स्मित, त्यांचे नयन कटाक्ष, तसेच त्यांचे स्त्रीसुलभ लक्षणे अशा गोष्टी त्यांना फारच प्रसन्नकारक वाटत असतील. श्यामसुंदरांना नेहमी सुंदर स्त्रियांच्या चालचलनाचा आनंद घेण्यात फारच गोडी आहे, ते आम्हाला माहीत आहे. म्हणूनच ते स्वतःला मथुरेच्या स्त्रियांमध्ये हरवून बसले आहे असे दिसते. उद्धवा, दुसऱ्या स्त्रियांसमवेत असताना नंदनंदन कधी आमची खरोखर आठवण करतात की काय? ते कृपया आम्हाला कळू दे. दुसरी गोपी विचारू लागली, उद्धवा, सर्वत्र कुमुद पुष्पे उमलली होती, सर्वत्र चांदणे होते, वृंदावनाची शोभा अनुपम होती. अशा परिस्थितीत त्या रात्रीची श्यामसुंदरांना कधी आठवण होते काय? ते आमच्यासोबत नृत्य करत होते तेव्हा सर्व वातावरण नुपुरांच्या ध्वनीने भरून गेले होते. नंतर आम्ही त्यांच्याशी मधुर भाषणे केली. खरंच त्यांना त्या विशेष रात्रीची आठवण होते काय? आम्हाला ती रात्र आठवते आणि आम्ही कष्टी होतो. त्यांचा विरह आम्हाला अस्वस्थ करतो. अगदी आमच्या शरीरात अग्निप्रज्वलित हवा तशा काही व्याकुळ होतो, तशा आम्ही व्याकुळ होतो. उद्धवा, जसा मेघ जलवर्षणाने दावानलाचे शमन करतो, तसे आमच्या विराग्नीचे शमन करण्यासाठी श्यामसुंदराचा कधी वृंदावनात परत येण्याचा काही विचार आहे काय? दुसरी गोपी म्हणाली, श्रीकृष्णांनी शत्रूंचा वध करून मोठ्या विजयाने कंसाचे राज्य प्राप्त केले आहे. या वेळेपर्यंत त्यांनी एखाद्या राजाच्या मुलाशी विवाह केला असावा आणि ते त्यांच्या बांधवात सुखाने नांदत असावे. तसे असेल तर त्यांनी या वृंदावनात खेड्यात कशासाठी यावे? दुसरी गोपी म्हणाली, कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. ते लक्ष्मीपती असून आप्तकाम आहे. त्यांना वृंदावनाशी
वृंदावनवासी मुलींशी किंवा मथुरावासी शहरी मुलींशी काही कर्तव्य नाही. ते थोर परमात्मा आहे. त्यांना वृंदावनात किंवा मथुरेत आपण कोणाशी काही कर्तव्य नाही. दुसरी एक गोपी म्हणाली, सखींनो, कृष्ण वृंदावनात येतील अशी अपेक्षा करणे शहाणपणाचे नाही. त्याऐवजी आपण निराशेत सुखी राहण्याचा प्रयत्न करावा. इतकेच काय तर पिंगळा नावाची एक थोर वेश्या म्हणतो की निराशा हेच परमसुख आहे. आपण सगळ्यात हे जाणतो, परंतु श्रीकृष्णाची परत येण्याची अपेक्षा सोडून देणे आपल्याला अतिशय कठीण आहे. अहो, जे मुळीच लक्ष्मीची मुळीच इच्छा धरीत नाही, तरी ती त्यांच्या वक्षस्थळावर सदैव निवास करीत असते. त्या प्रिय श्रीकृष्णाशी एकांतात झालेली बोलणी कोण विसरू शकेल? उद्धवा, वृंदावन नद्या, सरोवरे, वने, गाई यांची भूमी आहे. येथे वासरीचा मधुर ध्वनी घुमत होता. श्रीकृष्णांनी आपल्या थोरल्या बंधूंसह बलरामांसह आमच्या संगतीत येथील वातावरणाचा आनंद घेतला आहे. अशा रीतीने हा परिसर आम्हाला सदैव श्रीकृष्ण बलरामांचे स्मरण करवितो. या व्रजभूमीवर लक्ष्मीनिवास श्यामसुंदराच्या चरणांचे ठसे उमटलेले आहे. अशा चिन्हामुळे आम्ही त्यांना विसरू शकत नाही. गोपींनी उद्धवाला सांगितले की वृंदावन आता हे ऐश्वर्याने आणि सौभाग्याने परिपूर्ण होते. वृंदावनात भौतिक गोष्टींची काहीही उणीव नव्हती, परंतु असे असूनही त्या श्रीकृष्णांना आणि बलरामांना विसरू शकत नव्हत्या. आम्हाला सुंदर श्रीकृष्णांचे चालणे, हसणे, थट्टाविनोद करणे अशा अनेकानेक आकर्षक लक्षणांचे सारखे स्मरण होत असते. आम्ही श्रीकृष्णांच्या चालचलनाने स्वतःला पूर्णपणे हरवून बसलो आहोत. त्यांना विसरून जाणे आम्हाला अगदी अशक्य आहे. आम्ही सदैव कळवळून त्यांची प्रार्थना करतो. हे नाथ, हे सौभाग्याच्या देवींचे पती, कमळापती, हे वृंदावननाथ, हे आर्त भक्तजनांचे उद्धारक. आम्ही आता हीनदीन झालो आहोत. आम्ही आता सागरात पूर्ण बुडून गेलो आहोत. कृपया वृंदावनात या आणि आम्हाला या दयनीय स्थितीतून सोडवा. उद्धवाने गोपींच्या कृष्ण विरहातील त्या दिव्य अपूर्व अवस्थेचा सूक्ष्म अभ्यास केला आणि तेथे गोपींनी श्रीकृष्णांच्या संगतीत आस्वादन केलेल्या सर्व लीलांचे वारंवार गायन करणे योग्य होईल असा त्याने विचार केला. भौतिकवाद्य लोक सदैव भौतिक दुःखाच्या दगदगत्या अगदी ओर पडून निघत असतात, तर गोपी सदैव कृष्णविरहाच्या दगदगत्या दिव्य अग्नीत दग्ध होत होत्या. तथापि गोपींना त्रस्त करणार विरहाग्नी हा भौतिक जगातील दुःखाग्नीतून भिन्न आहे. गोपींना श्रीकृष्णांची संगत हवी होती, तर भौतिकवादी लोकांना भौतिक सुखसुविधांचा अधिकाधिक लाभ हवा होता. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की श्रीकृष्णाने गोप बालकांचा त्यांचे नेत्र बंद असताना एका क्षणात वनव्यापासून बचाव केला होता. त्याप्रमाणे उद्धवाने गोपींना परामर्श दिला की जर त्या नेत्र मिटून अगदी प्रारंभापासूनच्या त्यांच्या संगतीतील श्रीकृष्णाच्या लीलांचे स्मरण करतील तर त्या विरहाग्नीतून मुक्त होऊ शकतील. उद्धवाने केलेले वर्णन श्रवण करीत गोपी श्रीकृष्णाच्या सर्व लीलांचे बाहेर दर्शन करू शकल्या आणि अंतःकरण त्यांनी त्या लीलांचे स्मरण केले. उद्धवाच्या उपदेशाने श्रीकृष्ण आपल्यापासून दूर नाहीत हे गोपींना कळून आले. ज्याप्रमाणे त्या श्रीकृष्णांचे सदैव चिंतन करीत होत्या, त्याप्रमाणे श्रीकृष्ण देखील मथुरेत त्यांचे सदैव चिंतन करीत होते. उद्धवाने आणलेल्या संदेशाने आणि त्यांच्या उपदेशाने गोपींचे मृत्यूपासून संरक्षण झाले. त्यांनी उद्धवाकडून मिळालेल्या या वरदानासाठी त्यांचे फार फार उपकार मानले. उद्धवाने वस्तुतः गोपींच्या शिक्षकांचे कार्य केले होते. गोपींनी उद्धवाची श्रीकृष्णाच्या पूजेप्रमाणे पूजा केली. आध्यात्मिक गुरु भगवंतांचा अतिशय अंतरंग सेवक असल्यामुळे अशा सद्गुरूची पूजा साक्षात भगवंताच्या परीने करायला हवी असे अधिकृत शास्त्रे प्रतिपादन करतात. तसेच अधिकारी आचार्याने सद्गुरूला श्रीकृष्णाचेच बाह्यरूप मानले आहे. आता श्रीकृष्ण सदैव आपल्या संगतीत आहे अशी गोपींना जाणीव झाली आणि त्या अलौकिक विज्वालांच्या व्यथेतून मुक्त झाल्या. अंतःकरणातून त्यांनी श्रीकृष्णांच्या संगतीचे स्मरण केले आणि बाहेरून उद्धवाने आपल्या निर्णायक उपदेशाने त्यांना श्रीकृष्णांची संगत करण्यात सहाय्य केले. शास्त्रांमधून भगवंतांचे अधोक्षज म्हणून वर्णन करण्यात आले आहे. अधोक्षज म्हणजे ते भौतिक इंद्रियांच्या ज्ञानाच्या कक्षेबाहेर आहे. भौतिक इंद्रियापलीकडे असूनही ते प्रत्येकाच्या हृदयात निवास करतात. तसेच त्याच वेळी ते आपल्या ब्रह्म या सर्वव्यापक स्वरूपाने सर्वत्र उपस्थित असतात. परमसत्याचे जे भावने भगवान एकदेशीय परमात्मा आणि सर्वव्यापी ब्रह्म अशी सर्व दिव्य स्वरूपे आहेत, त्या सर्वांचा साक्षात्कार केवळ श्रीमद भागवतात वर्णन केलेल्या गोपींच्या उद्धव भेटींच्या वेळच्या अवस्थेचा अभ्यास करून करता येतो. श्रीनिवासाचार्यांनी म्हटले आहे की षडोस्वामी गोपिकांच्या भावना भावित कृत्यांच्या विचारात सदैव निमग्न झालेले आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी देखील व्रजवधूंच्या भगवदुपासनेच्या पद्धतींची सर्वोपरी श्रेष्ठ म्हणून स्तुती केलेली आहे. श्री शुकदेव गोस्वामींनी देखील सुचवतात की जो कोणी गोपींच्या श्रीकृष्णासोबतच्या व्यवहारांच्या अधिकारी स्त्रोतातून श्रवण करतो, तसेच जो पूर्वाचार्यांनी घालून दिलेल्या आदेशांचे पालन करतो, तो सर्व प्रकारच्या भौतिक भोगासक्तीतून मुक्त होण्यात समर्थ होऊन भगवद्भक्तीच्या
सर्वोच्च स्तरावर उन्नत होतो. उद्धवाच्या उद्देशाने सर्व गोपींचे समाधान झाले. गोपींनी उद्धवाला अजून काही दिवस वृंदावनातच राहण्याची विनंती केली. उद्धवाने त्यांची विनंती मान्य करून केवळ थोडे दिवसच नव्हे तर काही महिने वृंदावनात निवास केला. त्याने गोपींना श्रीकृष्णांचा दिव्य संदेश व त्यांच्या लीलांचे सदैव स्मरण करण्यास संलग्न ठेवले. त्यामुळे गोपींना श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष संगतीचा अनुभव होत होता. उद्धवाच्या वृंदावनातील निवास काळात सर्व व्रजवासी जनांनी त्यांच्या संगतीत आनंद घेतला. श्रीकृष्णांच्या लीलांच्या चर्चामध्ये त्यांचे दिवस क्षणांप्रमाणे व्यतीत झाले. तेथील यमुना नदीचे सानिध्य, फलाफळांनी अलंकृत हिरव्यागार वृक्षवलीने खचून गेलेली भरलेली वने, उपवने, गोवर्धन पर्वत, फुललेली फुले आणि निसर्गरम्य वातावरण उद्धवाला कृष्णलीलांचे गान करण्यास उत्साहित करीत होते. वृंदावनवासी जनांनी श्रीकृष्णांच्या संगतीप्रमाणेच उद्धवांच्या संगतीचा आनंद घेतला. उद्धव गोपीच्या हार्दिक भावाने अतिशय आकर्षित झाला होता. गोपिका श्रीकृष्णांशी पूर्णपणे प्रीतिबंधनाने बद्ध होत्या. गोपीने श्रीकृष्णाविषयीची आतुरता अनुभवून उद्धवाला प्रेरणा दिली होती. त्याने गोपींना सादर प्रणाम केला आणि त्यांच्या दिव्य गुणांच्या स्तुतीने भारलेली काव्यरचना केली. मानवदेह प्राप्त करणाऱ्या अखिल जीवात गोपीच आपल्या जीवनाचे सार्थक करण्यात परम यशस्वी झाल्या आहेत. त्या श्रीकृष्णांच्या चरणकमळांच्या चिंतनात शाश्वतरित्या मग्न आहेत. थोर थोर ऋषी, महर्षी तसेच आम्ही देखील सदैव श्रीकृष्णांच्या चरणकमळांच्या ध्यानात समाधीत लीन होण्याच्या अखंड प्रयत्नात आहो. परंतु श्रीकृष्णाचा प्रेमाने स्वीकार करणाऱ्या गोपींना मात्र अशा ध्यान समाधीचा स्वतः सराव आहे. त्या कोणत्याही योगाभ्यासावर अवलंबून नाही. सारांश, ज्याला गोपींच्या जीवनावस्थेची प्राप्ती झाली आहे त्याला ब्रह्मदेवासारखा जन्म घ्यावा लागत नाही किंवा ब्राह्मण परिवारात जन्मावे लागत नाही अथवा ब्राह्मण म्हणून दीक्षित व्हावे लागत नाही. उद्धवाच्या या प्रतिपादनाची भगवद्गीतेतून पुष्टी होते. गीतेत म्हटले आहे की जेव्हा कोणी श्रीकृष्णाचा योग्य हेतूसाठी आश्रय घेतो, मग तो स्त्री, शूद्र, द्विजबंधू असो, कोणीही असो, तो जीवनाचे परम लक्ष्य प्राप्त करतो. गोपींनी संपूर्ण जगाकरिता भक्तिसेवेचा आदर्श प्रस्थापित केला आहे. जो कोणी गोपींच्या पावलांचे अनुसरण करीत श्रीकृष्णाचे सदैव चिंतन करतो तो आध्यात्मिक जीवनातील सर्वोच्च पूर्णावस्था प्राप्त करतो. गोपी अतिशय उच्च वर्णातील तथाकथित सुशिक्षित समाजातील नव्हत्या. त्या गोपकुळातील कन्या होत्या. तरीही त्यांनी पूर्ण पुरुषोत्तम परमात्मा ब्रह्म अशा श्रीकृष्णाविषयी सर्वोच्च प्रेम प्राप्त केले. आत्मसाक्षात्कारासाठी अथवा भगवत साक्षात्कारासाठी उच्च कुळात जन्म घेणे आवश्यक नाही. केवळ भगवंतांचे भावप्रेम विकसित करण्याची आवश्यकता आहे. कृष्ण भावनेत रसराज परमामृत श्रीकृष्णाच्या प्रेममय सेवेत अखंड संलग्न राहण्यापलीकडे कोणत्याही गुणवत्तेची काही आवश्यकता नाही. कृष्ण भावनेचा स्वीकार करणे अमृतपान करण्यासारखे आहे. नकळत अमृत पिण्यात आले तर त्याचा परिणाम हा होणारच. त्याप्रमाणे कृष्ण भावनेचे प्रभावकारी तत्व सर्व ठिकाणी सारखेच परिणामकारक होईल. मग कृष्ण भावनेचा स्वीकार करणाऱ्याने कसा आणि कुठे जन्म घेतला आहे त्याचा प्रश्न नाही. त्याला निसंशय श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होईल. उद्धव पुढे स्तुती करीत म्हणाला, अहो, गोपींचा जन्म गोपकुळात होऊनही त्यांनी जो परम आशीर्वाद प्राप्त केला आहे तो स्वतः सौभाग्याच्या देवीला लक्ष्मीला देखील कधी प्राप्त झालेला नाही. आणि तेथील लावण्यवती स्त्रियांच्या शरीराचा कमळासारखा सुगंध येत असतो. त्या स्वर्गनिवासी लोकांना हा तर निश्चितच कधी प्राप्त झालेला नाही. अहो, गोपींचे भाग्य काय सांगावे. रासलीलेत श्रीकृष्णाने स्वतः त्यांना आपल्या बाहूंनी आलिंगन दिले आणि त्यांच्या मुखांचे प्रत्यक्ष चुंबन घेतले. निश्चितच गोपी व्यतिरिक्त त्रैलोक्यातील कोणत्याही स्त्रीला असे सौभाग्य प्राप्त करणे कदापि शक्य नाही. म्हणूनच मी वृंदावनात एखाद्या तरुणाचा किंवा विलीचा जन्म घेऊ इच्छितो. ते इतके भाग्यवान आहेत की गोपी त्यांच्यावरून चालत असतात. गोपीने खरोखरच थोर ऋषी आणि साधुसंत ज्यांचा शोध करीत असतात त्या मुक्तिदात्या मुकुंद श्रीकृष्णाची अतिशय प्रेमाने सेवा केलेली आहे. त्यांच्यासाठी त्यांनी आपली कुटुंबे, मुले, बंधुबांधव, घरे यांसहित सगळ्या लौकिक संबंधाचा त्याग केला आहे. उद्धवाला गोपींच्या थोर पदांची जाणीव झाली होती. त्याला गोपीच्या चरणी पडून त्यांच्या चरणाची धूळ आपल्या माथ्यावर घेण्याची इच्छा झाली. तरी उद्धवाने गोपींकडे त्यांच्या चरणाची धूळ देण्याविषयी विचारण्याचे धाडस केले नाहीत. कदाचित त्यांनी ते मान्य केले नसते. म्हणून गोपींना नकळतच त्यांच्या चरणाची धूळ माथ्यावर प्राप्त करण्याचे सौभाग्य प्राप्त करण्यासाठी त्यांनी वृंदावनाच्या भूमीत एक क्षुद्र तृणपाते किंवा गच्छित गुलमलता होण्याची कामना केली. गोपिका श्रीकृष्णांकडे इतक्या आकर्षित झालेल्या होत्या की श्रीकृष्णाच्या वेणूचा ध्वनी ऐकता क्षणीच त्यांनी आपले घरे, कुटुंबे, मुले, सन्मान, लज्जा या सर्वांचा त्याग केला आणि त्या श्रीकृष्ण उभे असलेल्या स्थानाकडे धावत निघाल्या. आपण रस्त्याने चाललो आहोत की वनातून याचेही त्यांना भान नव्हते. अशावेळी नकळतच त्यांच्या चरणाची धूळ वृंदावनातील लहान लहान गवतावर गुल्मवेलीवन पडली. या जन्मात गोपींच्या चरणाची धूळ आपल्या माथ्यावर घेण्याचे धाडस न करू शकलेल्या उद्धवाला आपला भावी जन्म वृंदावनात एका तृणाच्या
किंवा वेलीच्या रूपात प्राप्त करण्याची कामना झाली, कारण त्यामुळे तो गोपींच्या चरणाची रज प्राप्त करण्यास समर्थ होणार होता. थोर योगी आपल्या हृदयांतरी ज्यांचे ध्यान करतात, ज्यांची उपासना केवळ भाग्यदेवता लक्ष्मीचं नव्हे तर भगवान शिव आणि ब्रह्मदेव यांच्यासारखे देवश्रेष्ठ देखील करतात, अशा श्रीकृष्णांच्या चरण कमळांना आपल्या सुंदर स्तनांवर ठेवून ज्यांनी आपल्या भौतिक वेदनांची चिंता दूर केल्या होत्या, अशा त्या गोपींच्या असामान्य सौभाग्याची उद्धवाला जाणीव झाली होती. अशा रीतीने ज्यांचे दिव्य कृष्णलीला गान त्रैलोक्यात विख्यात आहे, अशा त्या गोपींच्या चरण कमळांच्या धुळीने सदैव विभूषित राहण्याकरिता उद्धवाने प्रार्थना केली. काही काळ वृंदावनात राहिल्यानंतर उद्धवाने श्रीकृष्णांकडे जाण्याची इच्छा प्रकट केली. त्याने नंद महाराज आणि यशोदा माता यांच्याकडे मथुरेला परत जाण्यासाठी अनुमती मागितली. गोपींना निरोप घेण्याकरिता त्याने त्यांची भेट घेतली. तदनंतर त्यांची ही अनुमती घेऊन तो मथुरेला जाण्यासाठी रथावर बसला. उद्धव निघण्यासाठी सिद्ध झाला तेव्हा नंद महाराज, यशोदा माता तसे सर्व वृंदावनवासी गोपगोपिका त्याला निरोप देण्याकरिता त्याच्याकडे आले आणि त्यांनी वृंदावनात प्राप्त होणाऱ्या अनेक प्रकारच्या मौल्यवान भेटवस्तू दिल्या. श्रीकृष्णांवरील अपार आसक्तीमुळे त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहत होते. त्यांनी अवरुद्ध कंठाने आपल्या भावना प्रकट केल्या. त्यांनी उद्धवाकडून एक वरदान मागून घेण्याची इच्छा केली. आपण सदैव श्रीकृष्णांच्या यशस्वी कृत्याचे स्मरण करावे, तसेच आपली मने सदैव श्रीकृष्णांच्या चरण कमळावर स्थिर असावीत. आपली वाणी सदैव श्रीकृष्णांच्या यशगानात संलग्न राहावी आणि सदैव श्रीकृष्णांचे स्मरण करीत असताना आपले देह श्रीकृष्णांना नमस्कार करण्यास संलग्न असावे, अशीच कृपा त्यांनी उद्धवाकडे मागितली. वृंदावनवासी जनांनी ही प्रार्थना म्हणजे परमश्रेष्ठ सत्तरावरील साक्षात्कार आहे. प्रक्रिया सरळ आहे. मन सदैव श्रीकृष्णाच्या चरण कमळावर स्थिर करणे, दुसऱ्या विषयवस्तूंचा विचार सोडून सदैव श्रीकृष्णाविषयी चर्चा करणे आणि शरीराला सदैव श्रीकृष्णाच्या सेवेत संलग्न करणे. विशेषतः मनुष्य जन्मात मनुष्याने आपले जीवित संपत्ती, वाणी, बुद्धी पूर्णपणे भगवंतांच्या सेवेला लावावीत. केवळ अशीच कार्य श्रीकृष्ण मनुष्याला सर्वोच्च स्तरावरील सिद्धीला प्राप्त करून देतील. हाच सर्व अधिकाऱ्यांचा निर्णय आहे. वृंदावनवासी म्हणाले, परमेश्वराच्या आणि आपल्या कर्माच्या प्रभावाने कदाचित आपण कोठेही जन्म होईल, आम्ही कोठेही जन्मलो तरी हरकत नाही, परंतु आमची एकच प्रार्थना आहे की आम्ही केवळ कृष्णभावने संलग्न असावे. श्रीकृष्णाचा अनन्य भक्त स्वर्गात गती होण्याची कधीच कामना करीत नाही. तो स्वर्गातच काय, पण वैकुंठात किंवा गोलोक वृंदावनात देखील जाण्याची कामना करीत नाही, कारण त्याला वैयक्तिक सुखाची मुळीच इच्छा नसते. शुद्ध भक्त स्वर्गाला आणि नरकाला समान स्तरावरच मानतो. कृष्णाविना स्वर्ग नरकवास आहे, तर कृष्णासह नरक स्वर्गासमान आहे. वृंदावनातील शुद्ध भक्तांनी उद्धवाचा प्रेमपूर्वक सन्मान केला, त्याची पूजा केली. तदनंतर उद्धव वृंदावनातून निघाला आणि मथुरेला आपल्या प्रभूकडे श्रीकृष्णांकडे परत आला. श्रीकृष्ण बलराम यांना नम्र प्रणाम करून त्याने वृंदावनवासी जनांच्या अद्भुत प्रेममय जीवनाचे वर्णन केले. तदनंतर त्याने वसुदेवांना आणि उग्रसेनांना वृंदावनवासींनी दिलेले उपहार अर्पण केले. अशा रीतीने कृष्णपूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील उद्धवाचे गोपींना संदेश कथन नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.